चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिला स्वयंसहायता बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहनपर अनुदान राशीचे वितरण. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांची उपस्थिती. आगामी काळात बँकेने आदिवासी महिला बचत गटांना देखील प्रोत्साहन राशी द्यावी. शासन त्यामागे ठामपणे उभे राहील. पालकमंत्र्यांनी दिला शब्द. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज महिला स्वयंसहायता बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहनपर अनुदान राशीचे वितरण केले. जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांना ही राशी प्रदान करण्यात आली. बँकेच्या कन्नमवार सभागृहात यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतल्याविषयी आनंद व्यक्त केला. आगामी काळातही बँकेने अशाच पद्धतीने आदिवासी महिला बचत गटांना बळ द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मर्यादित चंद्रपूरच्या वतीनं सन्माननीय सर्व संचालक मंडळ, अध्यक्ष रवीजी शिंदे, सन्माननीय अशोकराव आणि बाकी सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटाला सूक्ष्म आणि लघु उद्योग सुरू व्हावा हा चांगला संकल्प ठेवून महिला बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदान दिले. आणि निश्चितच मला प्रचंड अपेक्षा आहे की आमच्या बहिणी, आमच्या लाडक्या बहिणी, देवाभाऊच्या बहिणी हा निश्चितच उत्तम उद्योग करेल आणि रोजगार निर्माण करणाऱ्या बहिणी होईल अशा शुभेच्छा दिल्या. परंतु बँकेकडून अपेक्षा केली आदिवासी विभागाच्या माध्यमातून 9 ऑगस्टला राणी दुर्गावती आदिवासी सबलीकरण आणि सक्षमीकरण योजना सुरू झालेली आहे. आमच्या या चंद्रपूर जिल्ह्यातली शेवटची बहीण पोळावर राहणाऱ्या बहिणीला रोजगार निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून द्यायची, तिला रोजगार देणारी बहीण निर्माण करण्यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा अशा शुभेच्छा आणि अपेक्षा केल्या आणि माझा सन्मान झाला. त्याबद्दल खूप आज माननीय पालकमंत्री साहेबांनी आज बँकेला प्रथमच भेट दिली. भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदय या बँकेमध्ये आले. त्यांच्यासोबत आदरणीय आमचे मार्गदर्शक किशोर भाऊजी जोरगेवार हे सुद्धा आमदार आलेत आणि बँकेच्या विविध योजना समजून घेतल्या. त्यांनी आदिवासी विभागामार्फत राणी हिराई सबलीकरण, महिला सबलीकरण ही योजना काढली आणि त्यांच्या शासन, आदिवासी विभाग आणि बँक यांच्या बचत गटाच्या माध्यमातून याच्यामध्ये चांगलं एक काम झालं पाहिजे, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याबाबत त्यांनी आवाहन केलं आणि बँक आणि आपण मिळून काम करू आणि जनतेच्या, नागरिकाचा सर्वांगीण आर्थिक विकास, आर्थिक स्तर वाढवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांनी तात्काळ या योजनेवर बँकेला हाक दिली की आपण याच्यावर इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आम्ही सुद्धा बँकेने आमच्या बँकेच्या ध्येय धोरणानुसार त्यांच्यासोबत एक काम करण्यास तयारी दर्शवली. त्यावेळेस त्यांनी संपूर्ण याचं काम कसं राहील हे बँकेच्या सर्व अधिकारी व सर्व संचालक मंडळ बोर्ड व उपस्थित सर्व बचत गट यांना सांगितलं आणि याच्यामध्ये या बँकेच्या माध्यमातून जवळजवळ 27,000 बचत गट, 2.5 लाख सभासद आहे. त्यांना जवळजवळ आतापर्यंत या वर्षात, मागच्या वर्षी 141 कोटी, तर या वर्षामध्ये आता आम्ही सुरुवात आहे जवळपर्यंत 134 कोटीचं वाटप केलं आहे. 160 कोटीचा आमचा मानस आहे आणि त्यांच्याच माध्यमातून इथे लिंबोनी बचत गट असो, दुर्गापूर बचत गट असो, गोंडवाना बचत गट असो, या सगळ्या बचत गटांना आज आम्ही इथे त्यांच्या हाताने कर्ज वाटप केलं आणि महिलांच्या आर्थिक जमिनी असल्यामुळे त्यांना दिलेलं कर्ज हे 100% आमची वसुली आहे आणि या वाटपामध्ये त्यांचे चांगले आम्हाला रिझल्ट आलेले आहे आणि त्या सर्व बँकेचं कामकाज पाहून बँकेची प्रशासना त्यांनी केली आणि बँकेसोबत त्यांच्या विभागाने सुद्धा काम करण्याची तयारी दर्शवलेली आहे.